तर दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतो. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 6 धावा स्कोर कार्डवर. ओके 5 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर 5 धावा स्कोर कार्ड परत. यावेळेला वेगवान चेंडू असेल, लाईन लेंथ गुड असेल, कोणतेही धाव येत नाही या चेंडूवर. विकेट कीपरच्या ग्लोव्ज मध्ये हा चेंडू जाते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणताना पॉवर पेत षटक हाताळतो गणेश. तटीआडचं हे सर्कल आहे. 9 खेळाडू सर्कल आत आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ही ती संधी दोन्ही फलंदाजांना. फायदा उचलणार आहे का यावेळेला? वेगवान फटका असणार आहे. लॉंग ऑफच्या गल्लीमध्ये नक्की चेंडू जातोय. लॉफ्ट फ्लॅट सीमारेषे पार एक ब्रँडेड षटकार. एस एस जीच्या तर 15 धावा या चौकाराच्या मदतीने शेवटचा चेंडू असावा. पाहूया गणेशाचा शेवटचा चेंडूवर सुद्धा हल्ला बोल केला जातोय. एक साकावरच्या डोक्यावरून हा चेंडू सुद्धा सीमारेषे पार. लॉफ्ट फ्लॅट ब्रँडेड षटकार.
सामन्यात कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतं. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 34 धाबा टीम ढवलेपाड यांच्या 34 धाबा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा प्रतीक पाहूया. ह्या वेळेला नक्कीच लेग असती गोल झाली असती परंतु थोडीशी उंची घेतली चेंडूने. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पंच कोणती हरकत करत नाहीये म्हणजे निश्चित हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. प्रतीक अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर जरी षटकार खाल्ला असेल त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना प्रतीक आपण पाहतोय. शेवटचा चेंडू घेऊन येतोय फर्स्ट इनिंग मधला. भाऊया शेवटच्या चेंडूवर कोणती धाव येणार आहे. यावेळेला मोठा फटका हा इन द एअर. नक्कीच हा चेंडू डीप स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते जेल टेपला जातोय. पकडो कॅच जितो मॅच असं काही आव्हान मांडत असताना वंजरवाडी संघ षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 34 धावा स्कोर कार्डवर येणारे 3 षटक आणि 35 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी वंजरवाडी संघाला. यस डीजे थोडंसं मधुर असं गीत होऊन जाऊ द्या. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे मेचकरवाडी वर्सेस बारवई. तर टीम कॅप्टन मेचकरवाडी तसेच टीम कॅप्टन बारवई दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे. नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे आपणास विनंती असेल कोणतेही वेळ घ्यायचा नाही, त्वरित यायचं. यानंतर आपला सामना रंगणार आहे तर आपणास विनंती असेल आपण त्वरित यायचं. मेचकरवाडी संघ कर्णधार तसेच बारवई संघ कर्णधार आपण त्वरित यायचं नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे. तर मॅच चालू सामन्याकडे आपण वळतो. आपण पाहतोय तर येणारे 3 षटक आणि विजयश्री खेचण्यासाठी 35 धावसंख्येची गरज. राहुल साथी गोंडलेकर माझ्या समावेश जोडले गेलेले आहेत आणि सांगतात की येणारे 3 षटक 35 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. ते म्हणजे वंजरवाडी संघाला सलामीची जोडी आपण पाहतोय. वंजरवाडी संघाकडून स्ट्राईक ऑनला असणार आहे. गणेश आणि सुनील अशी काही जोडी वंजरवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क पर गोलंदाज गणेश. या पहिलं षटक हातात मेंटेन पॉवर पे हे षटक असणार आहे. 30 यार्डचं सर्कल. 9 खेळाडू सर्कलच्या आत, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आणि हीच ती संधी असेल या दोन्ही फलंदाजाला कव्हर अप करण्याची. परंतु पाहूया काय होतंय या सामन्यात. पहिला बॉल गणेश गोलंदाजी मार्कवर पाहूया. गणेश टू गणेश स्टेट ऑन द ड्राईव्ह केलेला फटका विडाफला चांगलंच क्षेत्ररक्षण. एकही धाव मिळणार नाही. थांबून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि थांबून खेळणं नक्कीच गरजेचं असेल. धाबा कमीत धाबा होऊ शकतात अशी फलंदाजी आहे वंजरवाडी संघात, परंतु ती फलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर ती संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. परंतु पाहूया या सामन्यात काय होतं की यावेळेला वेगवान चेंडू असेल. बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं.
नक्कीच तो षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. 5 चेंडूची फेकी झाले, वेगवान षटक हाताळताना गणेश आपण पाहतोय. 3 धावा स्कोर कार्डवर गोलंदाजी मार्कवर असताना कोणती एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळत नाही, मोठी धाव पाहायला मिळत नाही, मोठे फटके पाहायला मिळत नाही वंजरवाडी संघाकडून. यावेळेला चांगला फटका खेळलाय स्टेट ऑन द ग्राउंड लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक ताईंना ते पुन्हा एकदा चेंडू उचलणार, फेकणार, 2 धावा रोखू शकत नाही. गुड रनिंग बिड विकेट म्हणावी लागेल. दुहेरी धावेने आपण पाहतोय ते षटक क्रमांक पहिलं इथे नक्कीच समाप्त होत. 5 धावा स्कोर कार्ड परत येणारे 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी म्हणजे नक्कीच 15-15ची सरासरी राखावी लागणाऱ्या वंजरवाडी संघाच्या फलंदाजाला येणारे 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक दुसरं षटक असणार वैयक्तिक पहिलं. किरण गोलंदाजी मार्कवर येणारे 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज. साथी गोंडलेकर मला सांगतात की येणारे 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असणार आहे. चला स्पीडअप करायचं टीम ढवले पडा. आपल्या स्पिनर असेल थोडंसं स्पीडअप करायचं, अजून काही सामने आपल्याला खेळवायचे. तर किरण गोलंदाजी मार्कवर सलामीची जोडी अजूनही सही सलामत. गणेश एक स्फोटक फलंदाज आहे, परंतु स्फोटक कामगिरी करावी लागणार आहे. यावेळेला थोडंसं टायमिंग मिस होते, परंतु कावकानाच्या दिशेने हा फटका खेळवला जातोय. तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण होते. चेंडू उचलणार, फेकणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, दुसरी धाव इथे पूर्ण होते. गुड रनिंग मिळतं विकेट, परंतु एकीने दुहेरी धावेने काही फरक पडणार नाहीये. यावेळेला विचार केला तर 12 चेंडू जिथे 30 धावसंख्येची गरज आहे त्यावेळेला मात्र 2 धावा आलेत या षटकात. दुहेरी धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड हलता ठेवत असताना 7 धावा स्कोर कार्डवर ऍड झाल्यात. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गणेश स्ट्राईक ऑनला. या वेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, पॅडला चेंडू आदळतोय. थोडस शफल झाला होता फलंदाज. पंच आम्हाला सांगतात, इशारा करतात, अपीलला इशारा करतात की थोडस बाहेरच्या बाजूला फलंदाज. तर एक डॉट बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जेवढी डॉट बॉल तेवढं प्रेशराईज होऊ शकतो वंदरवाडी संघ. आणि गणेश विचार केला तर सलामीचा फलंदाज दोन्ही साई सलामत एक स्फोटक फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु ती कामगिरी इथे बजवावी लागणार आहे. सामना जिंकायचा असेल तर पाहूया नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल स्लो पण डिलिव्हरी. यावेळेला अक्रॉस लाईनचा फटका क्षेत्ररक्षक तिकडे आहे, परंतु चेंडू जाते सीमारेषे पार, कणकणे दणदणे चौकार. येस येस जीजे. चला सामन्याला सुरुवात करायची. एक चौकार पाहायला मिळतोय गणेशच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 3 चेंडूची फेकी झाली असावी. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा किरण मला तर वाटतं गोलंदाजी मार्कवर. एक बाउन्सर चेंडू असेल, नक्कीच अपील केली गेली पंचांकडे, परंतु पंच आम्हाला सांगतात की रिव्ह्यू पाहायचा वाईट साठी. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. थर्ड आय ओपन करून स्क्रीन रेडी करायचे पाहायचं.
तो डॉट बॉल असणारे पंच. नक्कीच एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर आपण पाहतोय 4 चेंडूचे फेकी झाले. जेवढे डॉट बॉल तेवढं प्रेशराइज होईल वंजरवाडी संघ. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू ढकलला गेलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून स्काय किसिंग षटकार आपल्याला पाहायला मिळतो. यस यस डीजे. धन्यवाद डीजे. या षटकारच्या साह्याने आपण पाहतो स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचलाय 17 धाव संख्येवर. 17चा आकडा थोडासा खतराचा आकडा आहे परंतु पाहूया या चेंडूवर पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनचा हा फटका असेल. बॅकवर्ड यूज करेगला चिरत चेंडू जाते सी मारेशे पार. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार एक मोठा फटका आला. यस डीजे. यस यस. तर षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. या दुसऱ्या षटकात मात्र सामन्याचे समीकरण बदलत असताना गणेश काही फटके खेळलेत. मॅच आहे धम्मक आहे अजून मॅच मध्ये. येणारे 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज परंतु यावेळेला थोडंसं स्ट्राईक रोटेट झालेलं आहे. शेवटचं षटक असणारे हे महत्वाचं षटक असणारे हाणा मारते षटक ते म्हणजेच वंजरवाडी संघासाठी तेवढंच महत्वाचं षटक ते म्हणजेच ढवलेवाडा संघासाठी गोलंदाज विजय गोलंदाजी मार्ग परे साथी गुणलेखक राहुल आम्हाला सांगतात की गोलंदाज आहे तो म्हणजे विजय गोलंदाज. पाहूया शेवटचं षटक घेऊन आलाय. येणारे 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज विजय श्री खेचण्यासाठी. तापमान थोडं थंड झालंय परंतु या मॅच मध्ये पाहिलं तर धम्मक आहे गरम वातावरण मॅच साठी. पाहूया पहिला बॉल शॉर्ट पिच चेंडू होता. टायमिंग थोडस लेट झालंय. जजमेंट चुकलं गेलंय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्राईक रोटेट करून देण्यात आलेली. 1 धाव रोखू शकत नाही. 1 धाव नक्कीच मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने आपण स्कोर कार्ड पाहते तर स्कोर कार्ड वर धावा लागल्यात त्या म्हणजे 22. 5 चेंडू 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असणारे तो बंजरवाडी संघ. नक्कीच दोन्ही फलंदाज सध्या गणेश स्ट्राईकला आहे. येणारे 5 चेंडू 13 धावसंख्येची गरज. पाहूया विजय गोलंदाजी मार्क पर आहे. या वेळेला यॉर्कलिनचा चेंडू होता खोदून काढलाय. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. थोडं खराब क्षेत्ररक्षण थांबवल होतंय. 2 धावा नक्कीच मिळणार या चेंडू मागे. दुहेरी धावेला सुद्धा महत्व असेल. या दुहेरी धावेने आपण पाहिलं स्कोर कार्ड हलता ठेवत असताना दोन्ही फलंदाज स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवर. अजूनही 11 धावसंख्येची गरज. येणारे 4 चेंडू 11 धावसंख्येची गरज. विचार केला तर या 2 चेंडू मध्ये या सामन्याचे समीकरण आपल्याला समजेल. या 2 चेंडूवर मोठे फटके येणं गरजेचं असेल टीम बंजरवाडीसाठी. पाहूया गणेश स्ट्राईकला नक्कीच फटके येतील परंतु विजय गोलंदाजी मार्कर थोडंसं प्रेशराईज असेल. पंच सांगतात डेड बॉल असणार आहे हा. थोडंसं रनअप मध्ये माफ मोजणी चुकी झाले. विजय गोलंदाजी मार्क वर थोडंसं प्रेशराईज असेल. येणारे 4 चेंडू अजूनही 11 धावसंख्येची गरज. पाहूया गणेश टू विजय. यावेळेला मोठा फटका हा इन द एअर लॉंग ऑन रिझनच्या डोक्यावरून नक्की चेंडू जातोय हवाई सफर करत सी मारेशे पार. खणखणीत दणदणी षटकार. चला मॅच बॉल घ्यायचा विनंती असेल. यस डीजे यस. रंग बरसे
आणि मेचकरवाडी संघ कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय, वेळ घ्यायचा नाही, त्वरित यायचं आपण. तर रेडी आहे तिथं, विनंती असेल नाणेफेकी करून घ्यायचे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, चांगला थ्रो, परंतु पाहूया थोडस खराब कलेक्शन. 2 धावा मिळते, थांबवलं गेलंय गणेशाला. नक्कीच थोडस गुड लक म्हणावं लागेल टीम वंजारवाडीसाठी. 2 धावा मिळणार आहे चेंडू मागे दुहेरी धावेने आपण पाहतोय. स्कोर कार्ड आपण पाहतोय तर टोटली 32 धावा स्कोर कार्ड येणारे. 2 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. तर नाणेफेकीचा कार्यक्रम झाले. टीम मेचकरवाडी यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले व बारवाई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तरी विनंती असेल दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. येणारे 2 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज, म्हणजे हा महत्वाचा चेंडू असेल. या चेंडूवर या सामन्याचे समीकरण आपल्याला समजेल. येणारे 2 चेंडू कंपल्सरी 3 धाव संख्येची गरज. पाहूया या चेंडूवर कोणता फटका येणार आहे. गणेश स्ट्राईकला अजूनही धम्मक आहे. सामन्यात विचार केला तर सलामीला आला होता गणेश, अजूनही सही सलामत आहे. विजय गोलंदाजी मार्कर इथे चांगला फटका का कोणाला क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चूक करणार नाही. इथे मोठा माणसा गळायला लागतं. बॅक टिप आंबलेले गणेशच्या पारी शांत होतं. यस यस विजय यस. व आमंत्रित केले बारवाई संघाला फलंदाजीसाठी. तर दोन्ही संघांनी रेडी राहायचं. पाहतोय आपण 1 चेंडू 3 धाव संख्येची गरज. शॉर्ट पिच चेंडू होता, वेगवान चेंडू होता. नक्कीच पंचांचा षटक संपल्याचा इशारा होतोय. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. 1 चेंडू 3 धाव संख्येची गरज. तिथे विजय होतोय डवलेपाडा संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. चला डीजे मास्टर एक मधुर असं गीत होऊन जाऊन द्यायचं.